मी नाथबाबांचं पद खोटं ठरवून दाखवतो. मग नाथबाबांना राग आला पाहिजे याच्यासाठी एका येवणानं पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला. घरात नाही हो, देवाऱ्याजवळ जाऊन बसला. नाथबाबा बघत होते, काही बोलले नाही. यो म्हणतो राग कसा येईल नाथबाबांना, ते तेवढे प्रयत्न करत होता. नाथबाबा रागच करत नाही. नाथबाबांनी उलट का त्यांच्या पत्नीला आवाज दिला. नाथबाबांचे महाराज मंडळी कोणी बोलू नका. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं महिला माता तुम्ही सांगा, पुरुष मंडळी कोणी सांगू नका. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं माया हो? हां कोण जान भाऊ? आणि आमले माहिती राहतं तुला कसाला दडकावतो तू वाडे. कमीत कमी आपल्याला संतांचं परिवार कळलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. कीर्तनकार सांगतास ना तो ध्यानला ऐको बहिणी सोन. आणि आठ नजर याद पडी घ्या ना, घर जाईन तुम्ही दुसरं चावायती ना येरायला सांगो. काल दिन कीर्तनकारने आई सांगा होतं, ते सांगा होतं ध्यान महाराज असं नाही चावायतीच तुम्ही. आजूबाजूला घरवाल्या बाया जर जमण्यात ना देवधर्म नाही चाव्या माय भाऊ भिकू तिथे अशी सासूले बी धरू धरून झुलझुलूच करत बाई. आई सांगा मग उद्धार आहे का बहिणी सण तुम्हाला? हा नाथबाबांच्या पत्नीचं नाव तर गिरजाई. गिरजाईला सांगितलं गिरजाई आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे आणि अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. आलेल्या अतिथीला आपण काहीतरी जीव घातलं पाहिजे म्हणले स्वयंपाक लाव. हो नाथबाबा जेवढे शांत होते का पत्नीचा सुद्धा तेवढा सपोर्ट होता आप्पासाहेब. आप्पासाहेब माणूसने अजिबात वाजा नाही, बायकोशिवाय माणूसनं शांतपणा नाही. अक्षय बाबा काय मत आहे तुमचं? खरं आहे ना? हां संगी येलेत का? बरं आहे. नाही नाही ते आज म्हणणं पडी ना. तुमचं काय मत आहे हो? बायकोशिवाय शानपणाचे का? अजिबात नाही. हो आणि तुम्हाला सांगतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव. पण अतिथी देवो भव पण अतिथी सुद्धा तेवढा समजदार असला पाहिजे बरं का. हो अतिथी देवो भव आपला कानादेशनी एक म्हण आहे. पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पै, तिसरा दिन ले राय यातून लाज कती गई. पाहुणा पै एक दोन दिनात चांगला वाटस. हो काहीतरी डॉक्टरनाकडे जाणं शे जवळ पड राही ना मनीषा 8-15 दिन बी राही ना महिनाभर राही ना वांदा नाही. पण अतिथी जय श्री राधे विठ्ठल विठ्ठल. अतिथी देव भव. अतिथी तेवढा समजदार असला पाहिजे. एक दोन दिन ना राहणारा पाहिजे. एक दोन बॅग भरली वेन कडे घेऊ नका हो कथा काय नाही म्हणे बडा वावर म्हणा कामधंदा आवरा घ्या 8-15 दिन तुमच्याकडे रासू मनीषीने येले याला पाहुणा पै म्हणशात का? तुमच्याकडे कानबाई बसतस का? इकडे कानबाई नाही बसत का? तुमच्याकडे नाही बसत का? हां आमच्याकडे कानबाई बसते. कानबाई आमच्याकडे बसते ना. फारकती वता सुद्धा वाची जास कारण कानबाईना ज्या रोट राहतस ना रोटस मा पुरं परिवार पाहिजे. जर फारकती वयल नसेल तर ती बाईली बी लई न पडस. ती बाई पाहिजेलच. म्हणजे ती बाई जर उन्ही ते मनी मिळी घ्या ते फारकती कॅन्सल होई जास. इतकं तत्व बारीशे एकच दिन लियस पण तुटणारं नातं सुद्धा जोडी जास. मनीषीन आमनाकडे कानबाई बसरतास ना मला नेहमी ते उदाहरण द्यावाला आवडस. आमनाकडे कानबाई बसरतास कानबाईना मुक्काम अक्षय बाबा एकच रात्रीचा मुक्काम असतो. रातनाच मुक्काम रास एकच रातना मुक्काम रास पण अख्खा गाव मा गाजा वाजा रास. हो तसं अंडीर बेटीने रातनाच मुक्काम करू मायरमा. रातभर राहिलो सकाळ मा निघी जाऊ. जर नवरा खराब आहे भाऊ दारुडा आहे मग राही नाही त्याला हाल पाडांसाठी बरोबर आहे. सासू सासरा नाही समजे राहणार राही बरोबर आहे. बाकीने बाईस ना बडं बरोबर रास तरी सुद्धा नवराला 8 दिन राहिल्यावर फोन करते नाही हो माय म्हण का नाही असं जीव करा ना 8-15 दिन राही जाऊ तर ते शिलगी जाय. हा काही बाया इथल्या नेता ते निघत राहतेस ना चालता चालता घर माईल लात भाऊ जाईल लात मार देस भाऊ जाईल लात मार देस का वयांची पाय मारते नाही हो माय मला संबंध नाही. तुमले पाय लागल्या पाय नाही लाग्या तू चांगलं कोमचाडी ना आणदीन ना. अंडीर बेटीने रातना मुक्काम करो अतिथी देव भव नाही का. अतिथी तेवढा समजदार असला पाहिजे. मी अजून आडमुल्लान टाक राहीन हो बोलू नका. अजून माझं वारमा कुदानं बाकी या मेरनी तोर काढलो म्हणतं वरीसनं दायदानानं साधन करलो माझं वारनं पीक नंतर काढसू असं. हा काळजी करू नका. मला पुरं पटाळाशिवाय ना आवडत म्हणजे अपुरं सोडानं आवडत नाही मला. हो अतिथी देव भव. एक पाहुणा आला बोलू नका माया हो बोलू नका. पाहुणा बनून आला एक माणूस. पहिला दिन दुसरा दिन तिसरा दिन 4-5 दिवस होईग्यात. 5 दिवस होईग्यात तरी जाय नाही. बाई म्हणे मायो यांनी काय कर समाव म्हणे चुरडसारखं याला काढा म्हणे पटकन अजिबात काळजी करू नको. मी म्हणे हुशारी मग काढस माणूसने सांग. मग काय केलं बाईले म्हणे तू किचन रूममा फक्त गादी टाकी ठेव गादीनी गडीन गडी ठी दे आणि फक्त भांडा उपट म्हणे. बाई किचन रूममा गई गादीन गडी ठी देनी भांडा उपटी राहीन ती अहो पाहुणा जोडे ते उठीशनी इथलं काठीनं लई घ्या टिपरं लई घ्या आणि बाईले माराले घ्या बा असं देखाड. गादीनी गडीन गडी होती ठेल अहो भाऊ गादीवर लाकूड मारे आणि ती बहीण तताना कोपराला राय मारे. ओ माय मी मर जा सुना ओ माय मी मर जा सुना. पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुसणं पाहुणा पैन काढली ना पै घ्या पाहुणा. उन्हा माणूस देखाले म्हणे देख कसं तुले खोटं खोटं मार पाहुणा पै घ्या. बाई म्हणे देखा ना माय मी बी कसं खोटं खोटं रन्नू पाहुणा खरंच पै घ्या. पाहुणा साना वाटे डुकीन दखी आणि पाहुणा सांगे मी बी कसं खोटं खोटं जायला नाटक कर म्हणे.
इथला नेता तेल बी काय काम ना. अतिथी सुद्धा समजदार पाहिजे हो. अतिथी देवो भव. हा, आणि पत्नी समजदार होती. पत्नी शिवाय माणसाचं शानपण नाही. या माया आहेत मनीषी आपली इज्जत छे. बरोबर आहे ना काका? वारकरी बाबा खरं आहे ना? टोपीवाला बाबा असून बोलत राहा. या बाया आहेत म्हणे ना आपली इज्जत आहे. बरोबर आहे की नाही? हां, याच ना मुळी इज्जत छे. कसं आहे ना, तुमचे मित्र आले समजा, रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, अक्षय तृतीया असेल, तुमच्या गावाची यात्रा असेल, बाहेर ड्युटीला गेलेले सगळे मित्रपरिवार आले. आल्याच्या नंतर तुमचे वर्गमित्र भेटले, तुम्ही चौकातूनच बायकोला फोन करा, म्हणा मित्र येईल चहा दे, मी मित्रालाही राहिनो. तुम्ही बाईने जर त्या मित्राशी येताच पाणी दिदीनं लगेच चहा दिनं मित्रच ना समोरच तुम्हाला विचारले ना, तुम्हाला मित्राशी विचारावं माय काय बनावं का? त्या मित्र 10 मित्र 100 ठिकाणी चर्चा करतात. भाऊसाहेबनी काय बाई आहे भाऊ, हा काय संस्कार आहे तू बिचारी माऊली ना, काय स्वभाव आहे भाऊ. आणि जर तुम्ही समजा एखादा भाऊनी जर आमले महाराज लोक दकिली ना, गाडी बिडी फेल होईन, मुक्कामी राहा ना, प्रसंग होना, एखादा भाऊनी चौकमध्ये कर विक्रण महाराज ना मुक्कामी चालू चाल लई जाऊ, त्यांनी चौक माल दकीन बाईल फोन करू, हे महाराज राहायचे आलशे असले चाले लव का, तर ती बहिणी सांगायला पाहिजे कोणता करत आलेला राही ना तू आखो समजिले यांगर माका कुंदा मातेले. बायकोशिवाय शानपणा नाही. आणि नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, त्याच्यासाठी माय सुद्धा किती समजदार होती, लक्षपूर्वक ऐका. स्वयंपाकाला लागली, स्वयंपाक झाला, त्या माणसाला जेवायला बसवलं. जेवायला बसलेला माणूस त्याच्या लक्षात आला, अरे आपण आलतो इथं नाथबाबांना राग आला पाहिजे एवढ्यासाठी, आणि नाथबाबा आपल्याला जेव घालतात, मग काय करावं लागेल? नाथबाबांना राग आला पाहिजे असं काहीतरी करावं लागेल. गिरजाई जीव वाढत होते. हा भाऊ जेवता जेवता उठला, जेवताने उठला, नाथबाबांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला. आता त्याला वाटलं की नाथबाबांना राग येईल, पण नेमकं घडलं असं, नाथबाबांनी उलट का पत्नीला सांगितलं, म्हणले गिरजे जरा सांभाळ सांभाळ, तुझ्या पाठीवर लेकरू बसलेला. माय सुद्धा तेवढीच शांत, स्वामी धनी काळजी करू नका हो, लहान लहान लेकरं वागवायची सवय मी माया, मला माहिती आहे लेकरं कसे वागवायचे, तुम्ही काळजी करू नका. किती शांती असेल त्यांच्या घरामध्ये, किती शांती असेल. आणि ते शांती ब्रह्मनाथ बाबा तुम्हा आपल्या जीवांना सांगत असताना सांगतात, भैया जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्या आधी तुम्हाला संतांचा पाय धरावा लागेल. मग संतांचा पाय धरावा लागेल तर भगवंताची प्राप्ती आहे. पण संतांचे पाय धरल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती आहे, पण संत भेटतील का प्रश्न आहे. संतांचा पाय धरला भगवंताची प्राप्ती आहे, पण तसे संत भेटतील का? कारण तुम्ही जर माझ्यासारख्याला पांढरे शुभ्र कपडे घातलेले बघितले आणि तुम्ही मला जर संत म्हणत असाल, मी वरून संत आहे पण आतून किती खरा हे महत्वाचं आहे. नुसतं पांढऱ्या कपड्यावर विश्वास ठेवू नका. काही काही दिसायला पांढरे शुभ्र कपडे घालतात, बोलू नका. काही काही दिसायला पांढरे शुभ्र कपडे घालतात पण आतून पांढरे नसतात, ते आतून लई काळे असतात. बरोबर आहे ना? हा, काही काही दिसतात वेगळे नसतात वेगळे. अगो थोडं का सांगू का? खरं तर तसल्या दकीच नाही, आम्ही गाड्या बी दपाट देतो, पण मग ते आता म्हणत आबा मात म्हणशील मला बोलणं पडेल. उगाच केला इशारा जाता जाता. पांढरे शुभ्र कपडे बघून विश्वास करतात तुम्ही लोक की हे संत असतील, पण कदाचित पांढऱ्या कपड्यांमध्ये सगळे संत असतात अशी गॅरंटी नाही. त्याच्यासाठी सांगू का, काही काही लोक आमले सांगतात, महाराज गावमा जरी एखादा माडकरीने चुकीनं काम करणं, लोक आपले आई काढतात, बाबा महाराज तुम्हाला माडकरी पुरा वायबार राहतोस हो, तुम्हाला बाकी ना ते जीभ नाही चावतोस, तुम्हाला माडकरी पुरा नीच राहतं रे. म्हणत असले सांग नाही भाऊ, माडकरी नाही नीच राहतं रे, बाकी ना नीचच नाही माळा घाललेल्या. हा, सर्व माडकरी सारखा नाही राहतात. हो, तुम्हाला सांगतो पांढरे शुभ्र कपडे बघितले तो संतच असेल त्याची गॅरंटी नाही. हो, कसं आहे ना, बगडा बघितला असेल तुम्ही, बगडा पाण्यामध्ये उभा राहतो. हो, दिसायला पांढरा शुभ्र आहे, दिसायला पांढरा शुभ्र आहे, उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा राहतो. असं वाटतं जसं काय तो हरिद्वारचा साधू आलेला आहे. एका पायावर उभा राहतो बगडा. ते पाण्यातले कीटक असतील, मासे असतील, ते विश्वास करतात की दिसायला पांढरा शुभ्र आहे म्हणजे खूप चांगला असेल. हा, एका पायावर उभा आहे म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असेल, असा विश्वास करून ते कीटक जवळ जातात. हा पांढरा शुभ्र बगडा काय करतो, त्यांना विश्वासात घेतो आणि उचललेला पाय हळूच त्यांच्या डोक्यावर देतो. मग तो साधू आहे का? काही काही दिसायला दिसतात पण आतून नसतात. हो, अजून सांगू का, आमचे तुकोबाराई का अभंगामध्ये सांगतात, हे ऐसे कैसे झाली भोंदू, ऐसे कैसे झाली भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. यांना साधू म्हणता येईल का? अगोदर तर लोकांच्या मनातून हा भास काढावा लागेल की भाई हा काय म्हणतो आपण त्याला. तुम्ही काही काही लोक ज्यांना संन्यासी म्हणतात, लग्न केलं नाही ते ब्रह्मचारी संन्यासी, खरं आहे का ते? लग्न केलं नाही म्हणून संन्यासी का? काही काही फक्त नावाला लग्न केले नाही पण संसारीपेक्षा जास्त संसाराचा आनंद घेत आहेत, मग त्यासले संन्यासी म्हणता येईल का? अजिबात नाही. त्यांना साधू म्हणता येईल का? अजिबात नाही. मी मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेले, साधू असा असावा
साधूचे भाव असे असावेत. चित्रीची देखून कामी ना काम उपजी जयाची अमना तो संन्याशी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. साधू असा असला पाहिजे, चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे. त्याला म्हणावं खानदानी साधू. हो, वारकरी सुद्धा त्याला म्हणावं. संतांचं विश्लेषण नंतर करेल मी, संत काय असतात. वारकऱ्याला सुद्धा नियम आहे. आमचे तुकोबर आहे म्हणतात, जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास परश्री. वारकऱ्यासाठी माय बहीणच असते, हे वारकऱ्याचे विचार असले पाहिजे. हो, थोडं माफी मागून बोले. हो, वारकरी आहे ना, वैष्णव आहे ना, त्याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल आदर असला पाहिजे. परस्त्री परक्याची माहिती आपली माय आहे, दुसऱ्याची बहीण ती आपली बहीण आहे, हे भाव आपल्या मनात असले पाहिजे, तर तो खरा खानदानी वारकरी. जर गड्यात माडा आहे, वैष्णव आहे, वारकरी आणि त्याची नजर जर परस्त्रीवर वाईट नजर पडत असेल तर त्याला खानदानी वारकरी तरी कसं म्हणायचं. हो, साधू कोणाला म्हणावं? ज्यांनी लगीन करणे तो साधू नाही, बाकी नसले भेटण्यात नाही म्हणून राही जायचे तस. हा, साधू कोणाला म्हणावं? तुम्ही जर पत्नीशी एकनिष्ठ असतान, पत्नीशी एकनिष्ठ असतान, परस्त्रीला माय बहीण समजत असताना तुमच्यापेक्षा मोठा साधू कोणी नसेल. विठ्ठल विठ्ठल. हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल. पण संत ओळखण्याची दृष्टी पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? संतांची गाठ भेट करून घ्यायचंय, पण संत ओळखण्याची दृष्टी सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता असं झालंय अक्षय बाबा, खरं तर साधू संत कधी ओळखणार आहे? एक साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाहीत, खरं संत कधी ओळखणार आहेत? एवढं सोपं आहे का ते? अजिबात नाही. मी माझ्या जीवनातलं उदाहरण तुम्हाला सांगेल, विनोद म्हणून सांगेल, पण विषयाला अनुसरून सांगेल. अजिबात त्याच्यातून वाईट काढायचं नाहीये. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो, स्टँडला एक भाऊ भेटला मला भेटल्याच्या नंतर मला म्हणतो, महाराज म्हणतं काय, आपल्या बापाची पुण्यतिथी करायची, कीर्तनाचा कार्यक्रम करायचा. म्हणजे तुम्हाला युट्यूबला बघत राहतो, तुम्ही आपल्या भाषेत कीर्तन करतात खानदेशामध्ये, तर आम्हाला आवडतं तुमचं कीर्तन. म्हणजे तुमचं कीर्तन ठेवायचं माझ्या बापाच्या पुण्यतिथीला. म्हणलं हरकत नाही दादा. त्यानं स्टँडलाच तारीख दिली, तारीख घेतली. 4 दिवसावर कार्यक्रम. मला फोन आला, म्हणले रविकिरण महाराज. म्हणलं काय, तुम्हाला आपल्या दिलेली तारीख लक्षात आहे? म्हणलं हो दादा. म्हणले महाराज, पहिल्यांदा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, माझ्या घरी पहिल्यांदा कीर्तनकार येतोय, तुम्हाला जेवायला काय बनवायचं? म्हणलं करा दादा काहीतरी भाजी पोळी. नाही म्हणे महाराज, नेमन सांगावं म्हणे. म्हणतं करा ना, 1-2 भाजी करल्या, पोळ्या बिड्या भाकरी टाकल्या. हा म्हणे महाराज, पहिली जाऊ कीर्तनकार जेवाडा आहे ना. म्हणतं बासुंदी पापडी आको काय बी बनायले भाऊ. म्हणतं नाही हो महाराज, काहीतरी चांगलं सांगा. तू नका बुतड आलो जीव करस रे. म्हणजे कीर्तनकार काय खातस, साहेबीतून सुधरत नाही, काही उलगेलो वावरे राहतस, सरा सापडत नाही तडे. हो, आता मी म्हणलं जाऊ दे भाऊ, आपल्याला तारीख होती, जावं लागेल. मी त्याच्याकडे कार्यक्रमाला गेलो. गेल्याच्या नंतर आता कोणत्या माणसाचं घर कुठे आहे आपल्याला नवीन गावात गेल्याच्या नंतर लक्षात येईना. मग आता या माणसाचं घर कुठे म्हणून मी कोणाला तरी विचारावं म्हणून एक उंच ओट्याचं घर होतं, तिथे एक आजीमाई बसलेली होती. आता मी म्हणलं या आजीला विचारावं अमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहते. मी त्या माणसाचं गावाचं नावही सांगणार नाही आणि माणसाचं नावही सांगणार नाही. कसं आहे, कोणा नातेवाईक जर निघ्यात कोण गोमाल कोणचाळ. हो, मी आता त्या आजीकडे जाणार होतो. त्या आजीनं माझ्याकडे बघितलं, मला वाटलं आजीला विचारावं. तोपर्यंत आजीनंच मला हाक मारली. म्हणले भावात आहे. मला इतकं समाधान वाटलं. म्हणलं आजीनं बोलवलं म्हणल्यावर आजीच्या पोरांनाच तारीख दिली असावी. मी जवळ गेल्याच्या नंतर त्या आजीने मला विचारलं, म्हणे भाऊ. म्हणतं काय माडी? म्हणे भाऊ तू करमपुले एकच का? म्हणे हो म्हणा बा. म्हणजे तू कीर्तनकार म्हण करमपुले ऐकणार, मग फरक नाही समजणार. मग मला असं वाटलं आजीची चूक नाही, आपण आपल्याकडे एकदा फिरून बघावं. मी माझ्याकडे बघितलं, माझ्यातच चूक सापडली. म्हणून मला पण बॅगच चुकीने होती. हां, ती बॅग चुकीने होती. मग मी बॅग बदलाई टाकी, दुसरा कार्यक्रमला जाऊन टाईमली. मग दुसरी बॅग घेतली. आपले ते म्हातारी कीर्तन आपले जुने कीर्तनकार वापरायचे बाबा, शबनम बॅग मग फेटा धोतर ठेल होतं म्हणे. आता एसटीचा प्रवास झाला, नदी काठीनं प्रवास करायचा होता, नदीच्या पलीकडे जायचं होतं. नदीना कोपरे चाल राहील. तुम्ही एक भाऊ म्हैशीले पाणी मार राहता, बेकार हुशार आहेत तुम्ही. तो भाऊ म्हैशीले पाणी मार राहता, त्याने मनकडे देख, त्यानं मला आवाज दिना, ए भाऊ म्हणता शिलक रे, तू का माल म्हशी बाजारणार समजी राहणार. आता विनोद वजा करायचा आहे तुम्हाला. जर एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल आप्पासाहेब, तर मला सांगा खरा साधून खरा संत ओळखू शकता का? अजून सांगेल. चला पुढे. अजून एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो बाबा. कोरोना चालू होता तेव्हा आणि लॉकडाऊन होतं. दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस कार्यक्रम चालू झाले होते, पण ते पण कार्यक्रम साहेब बाबा थोडं सरकीचा आमले कीर्तनेत सुद्धा 2 नंबर मा करणं पडेल तुम्हाला दाखमा. म्हणजे मला तर वैसा म्हणणं कीर्तन बी 2 नंबर मा करणं पडत चोरी दपी. म्हणजे तो त्यांचा दोष नव्हता, आपला जीव वाचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. मी ते विनोदात सांगतोय, नाही ते पुढे गाडीला आणावे जाते. दुसरं ते लॉकडाऊन होतं का, तेव्हा कीर्तन चालू झालेली. काय ना नेमका माझा घसा खराब झालेला आहे, त्याच्यामुळे मग जोरात आराय बी मारताही राहण्यात नाही. मला आज पुरा आडा नातलेला आहे दिले देवने. हां, नेमकं ते दुसरं लॉकडाऊन होतं, तेव्हा आपल्याला नियम चालू केले होते. जर सफर करायचा असेल, प्रवास करायचा असेल, तोंडाला मास्क आणि हाताला सॅनिटायझर करायचं, असा नियम होता. प्रवास करत असताना हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क अनिवार्य होतं. मग मी मास्क कधी घेतलं नाही अक्षय बाबा. माझा हा फेटा कंटिन्यू असतो. आंघोळ झाली म्हणजे फेटा बांधतो मी. हा फेटाचं मागचं कापड मी जरा जास्त सोडायचो आणि ते कापड मी असंच बांधून घ्यायचो. हा ते कापड असं बांधेल राही म्हणा. एस टीना प्रवास वगैरे मला जाणं होतं बडगाव. मी पारोड आलो तर
पारोड आलो तर एस टी अलाउन्स करणारा काकाकडे गो म्हणलं काका मला की नाही भडगावला जायचं म्हणलं गाडी भेटेल का म्हणलं महाराज 5 वाजेच्या नंतर भडगाव जायला बस नाही आहे म्हणलं काका माझं कीर्तन आहे जेमतेम तारीख भेटेल आणि तवय तारीखनी गरज वाटे हो हां मग तवय गणा आलो होतात ना वटावर बटी नुसार नक्की खावत ना आणि तुमले सांगच लोक आहे ना चलती राही नाही का बोलता वा वा करतात पडतीन टाईमले कोणी नाही आता दिनभर आम्ही फोन उचलाल किती जास लॉकडाऊनना टाईमले ना एक बी महाराज सांगी जाऊ आमले कोणता गावाला फोन करेल तुम्ही जीवत येत का मरी घ्यात बो असं हा सुख के सब साथी दुःख में ना कोई हो आता मग त्या काकांना म्हणलं काका तारीख कशी तरी भेटली मग जावं लागणार आहे म्हणे महाराज एक पर्याय सांगतो बाजूमध्ये जागा आहे तिथं गाडी लागलेली असेल प्रायव्हेट गाडी त्या गाडीने तुम्ही जाऊ शकता म्हणलं काका मला खरंच माहीत नाही गाडी कुठे लागते ते काका एवढे भारी होते का माझा बॅग घेतला मला म्हणले चला म्हणलं देतो सोडून तुम्हाला त्या गाडीवालापर्यंत आणीन सोडून आले तिथपर्यंत आणल्याच्या नंतर त्या गाडीवाला सांगा म्हणे महाराज असले बडगाव जाणे बरोबर लई जाई सामाने मी बरोबर लई जासो त्याला म्हणतं कार बाबा गाडी कवय बरी म्हणे 1500 पुरे वयनात का म्हणतं मी किती आहे म्हणे पहिला पण एक आत्मिक समाधान कवय का लय जाय ना भाऊ पोचाडीन हो आता मी म्हणलं गाडीमध्ये बसण्यापेक्षा आता तास लागतो का 1.5 तास लागतो त्याच्यापेक्षा समोर दुकाने आहेत त्या दुकानी आहे ना तेव्हा दुकानेच ना वट्टावर जाई बसणं आप्पासाहेब दुकानेच ना वट्टावर जाई बसणं तोंड बिन बांधेल गाडी कवय बरं आहे असं टेन्शन मग मी होतो आणि नेमकी कॉलेज सुटेल होती 5:15 5:30 वाजे जायला होतात कॉलेजना पोरे जाई राहतात म्हणा तोंड बिन बांधेल मी टेन्शन मग बसेल गाडी कवय जाय बरीन कवय निघसू त्या कॉलेजना पोरे तर त्यांनी राहतात त्याच म्हणा एक वायबार होतं त्यांनी मनावर ध्यान गई तो बाकी नसले म्हणे ऐ हार पोर काय बारीशी म्हणे माली वयामात थंडा गाम चाले मला सुरुवातीला हे अनुभव यायचे ना मला रडायला यायचं बाबा मी घरी जाऊन रडत बसायचो की माझ्यासोबत असं का होतंय पण आता मला सवय होई गेली मला जर असा बानट बक्कला भेटणार ना मी दिनभर 4 वाजता असले आते फिरा रे हलवाईन कुत्रा वासमात मग आता त्या पोराने माझ्याकडे बघितलं म्हणे पोर काय भारी दिसायली म्हणले मग बसले ते जवळच माझ्या समोरच आता मी म्हणता आपली गाडी भराल बी 1 तास लागावशे आपला बी टाइमपास होई जाई याच ना बी टाइमपास होई जाय मी 15 मिनिटाच्या नंतर उपरनं सोडलं एकने ध्यानपणे ओ भाऊ पोर नाही रे पोऱ्याचे रे तो मग मुलगा हे कळलं मग शांत राहायला पाहिजे ना तो एक सांगे का रे हाऊ रास असा दिकस पोर सारखा हाऊ करच काय होईन म्हणे बरं मी काय का करे ना तुला काय करेन तू कांदाव पडायला लई जा नाही का मला पण लोकेशले नको त्या गोष्टीच मग तोंड घालान सवय तो म्हणे अहो काय करत असेल मी म्हणतात या फशिलेत आपली गाडी भराल 2 तास लागाव यासले 8 काढील देऊ दे म्हणतं मी तिथून बसल्या का ना म्हणलं हे लग बग माझ्या राया त्याच ना म्हणा एक म्हणे अवते खंडेराव ना गाणं म्हण राय नाव का गोंद्या शेर म्हणे मी म्हणता अजून बी टाईमशे मग मी गौडन म्हणली गौडन आप्पासाहेब गौडन वारकरी संप्रदायातली नव्हती शपक गौडन ते जुन्या भजनी मंडळवाला म्हणत का जुनं भजनी मंडळवाला ती गौडन म्हणली गौडनीचे बोल असे होते हे निघाली गटभरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला त्याच ना म्हणा एक म्हणे भाऊ ते तताने गौडनी म्हणा नाव का ततान पार्टीना शेर म्हणे कोणती पार्टी ना आता मी इतकं फिरून तुम्हाला काय सांगत होतो माहितीये का की भैया जर एक साधारण कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे आणि खरा संत जर तुमची ओळखण्याची दृष्टी असेल तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही असं नाथबाबांचं मत सांगतात हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय विठ्ठल आज शंभूराजांची हो आजचा बलिदान दिवस आहे मी तुम्हाला 15 मिनिटं काय बोलणार आहे पण तत्पूर्वी सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचे सर्वांनी भजन म्हणा जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवाला निशपत्र भाऊ म्हणजे बाजूवाला चिंता रे म्हण रे आप्पा मी उपडी जातो तू म्हण रे काका सगळ्यांनी भजन गायचे अक्षय बाबा ना अर्धा वैना लोके सुद्धा तरुण पोरेस ना चावेत बट्टस 2 म्हातारा वट्टावर बटनात काय एखादा गलीना पोरे काय करस ना या राहिले काय रे आप्पा भाऊसाहेब ना पोऱ्यानं काय कर नाही येळान माय काय बी कर असं हाव लगे सांग जाऊ दे रे येड झालं ते आणि तो पोरगा सक्सेस होय ना का याच दोन्ही किडा पाडणारा बावड्यो पेडा बिडा कवय लई राय ना गु कायले तवय किडा पाड राय ना आता पेडा माग आहे ना यांच्या नादी लागायचं नाही जे टिंगलटं वाडकी करणार आहेत हा सक्सेस व्हायचं असेल माझं ठरलेलं उदाहरण आहे सक्सेस व्हायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका सक्सेस व्हायचं असेल तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही माणूस तुम्हाला सांगतो
तरुण भावांना कधीच लाजू नका चांगलं काम करायला. हो, ज्याच्याकडून आपल्या मायबापांना स्वाभिमान वाटेल अशी गोष्ट करायला अजिबात लाज ठेवायची नाही, भजनाची लाज ठेवायची नाही. हो, आणि मुलं जर चांगल्या मार्गावर असतील तर मायबापांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे. काही गावेस माझी उपाधी अक्षय बाबा एक पोरगं मनकडे येऊन असं बारकं होतं आपलं छोटा महाराजा सारखं म्हणे बाबा मला माळ घाल नाही. म्हणतो भाऊ तू न माळ घालणं बरोबर आहे, पण तू मायबापली विचारणं पडेल. मला घर लई घ्या चला म्हणे मन घर मन बापली विचारलं मला माळ घाल द्या म्हणे. म्हणतो चाल भाऊ घर गहू. म्हणतं का होता त्या तुम्हाला पोऱ्या माळ घाला सांग ना नका हो महाराज म्हणे. म्हणतं का म्हणे त्यांना खावा पिवा ना दिनशेत म्हणे. म्हणतं टाकल्या हो नका हो म्हणे बाबा त्याने पोटऱ्या भराव द्या मग नंतर टाकली. हो भाऊ त्याने बरा यात का तुने डिल्ल्या पाठ टाकेल तू त्याला माळा घालू दे रे काय उपाधी कराय ना तू. हो, आणि एखादा पोऱ्यान जर माळ घालीजली नाही या किडा पाडणारा सांगस मी, एखाद्या भाऊनी जर माळ घालीजली नाही माळ घालेल्यावर ज्या संगे राहणारा राहतं ना त्याच मुकला नालायक राहतस. त्या मित्र यार का रे बावड्या तू का माळ करी होई घ्या रे. मग बावड्याला असं वाटत शिलगा आमदार सण हा भाऊ माळा घाले काल रवी किरण महाराज बेसन मुक्तीवर बोल राय ना मग शिलगा माळ घालली नाही. आणि काय बावड्या तू ती खाटकीन करणी उधारी बाकी येणार अजून इथला निजधंदा आहे त्या. तुम्हाला सांगतो नालायक लोकांच्या नादी लागूच नका. हे आपल्याला चांगलं म्हणतील अपेक्षाच ठेवणे नाही. बरोबर आहे की नाही. तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल भगवंताकडे बघायचं आणि जे चांगलं होत असेल ते करून मोकळं व्हायचं. फक्त ती कार्य करत असताना ते काम करत असताना कोणाचं नुकसान तर होत नाही ना तेवढी दक्षता घ्यायची. आणि जेव्हा आपण चांगलं करायला निघतो ना तेव्हा लोक नावं ठेवणारी असतातच. फॉर एक्झाम्पल चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात. अजून माझं या वर्षाचं ठरलेलं उदाहरण आहे. हा लाईट लावतो आपण अक्षय बाबा कशासाठी लावतो साहेब. आपण लाईट कशासाठी लावतो उजड करण्यासाठी. बरोबर आहे ना. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव असतील साहेब. तुम्ही धर्माचं कार्य करतात लोकांचं रक्षण करतात. पण दोन लोकांचा वाद जर आला एकाची खरी बाजू असेल तुम्ही त्याची बाजू घेतली की दुसरा तुम्हाला विरोधक समजतो. हा अनुभव माझ्यापेक्षा तुमचा जास्त असेल. जिथं आपण उजड करण्यासाठी लाईट लावतो ना कशांसाठी अंधार घालवायचं आणि उजड करायचं. जटे उजायकरांकरता लाईट लाव का तर तेच किडा पडतोस. बरोबर आहे ना. हां जटे उजाय करायला जाऊ का तर तेच किडा पडतस. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवायला प्रत्येक गोष्ट आपण सहज देखतस पण त्यांना माहिती शिकासारखं रास. जटे लाईट लावतं तेच किडा पडतस. पण असा एखादा लाईट दखाडा की किडा असले बेन बंद पडी घ्या भाऊ. हां कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का घर फिरेत ना पायटे मर जातील मला सगळं याको चालू नसे मनीषीन किडाशने वर्षे लागा नाही जर सक्सेस होईन ते. बरोबर आहे की नाही. म्हणून भजन करत असताना किंवा सत्कार्य करत असताना लोक काय म्हणतील यांच्या नादी लागायचं नाही. तुम्ही तरुणशने जर कीर्तन आयोजन करू ते बटाने चांगलं म्हणवय का. हां भाई काय दांगडू घाल दे ना भाऊ गाव मग अरे त्यांना ते पार्टी ती टाकता रे. हां नाही ते मग तमासा लई येतं भाऊ असं सांगणारा बी होते. पण सांगू का तुम्हाला शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी नाही का ज्याच्या मायबापांची खूप पवित्र असेल तशाच लेकरांच्या मनामध्ये सत्कार्य करण्याचा निर्णय घेतात ते नाही का. मायबापांचे संस्कार चांगले असले की लेकरं चांगले घडतात. हो मला एवढंच सांगायचं की भैया चांगलं कार्य करत असताना लोक नावं ठेवणारे असतात त्यांच्या नादी लागायचं नाही. तुम्ही भजन गायला अजिबात लाजायचं नाही असं मला म्हणायचं होतं. भक्ती करत असताना लोक काय म्हणतात डोक्यातून काढून टाका. भक्ती केली माझ्या राधाराणीनं. हो भगवंताची स्तुती केली माझ्या नामचिंतन केलं माझ्या संतांनी आणि नामचिंतन करायचं भगवंताचं आपण अंतकरणापासून. जसं की काही लोक आता या माया स्तुती करतीस कोणी बी स्तुती करते ती स्तुती करत असताना माझ्या भगवंताची स्तुती झाली पाहिजे. आणि खरा असेल तर खराची स्तुती करायला पाहिजे. पण काही बाया लगीन मग गाणं म्हणते शेंबड्यांना वर देऊन करतात. हो पुन्हा गाणं सांगत म्हणजे एक कीर्तन व्हायचं मला तर जाणंच नाही आज. हां आप्पासाहेब आज सांगावं नाही मी ते कारण आज ते वातावरणच नाही जे म्हणा. हो यास ना गाणं जर ऐका ना म्हणा ना यानं वर देऊन करता गाणं म्हणतीस तर ताईनू ना म्हणा दादा उना निमित्ते समजी गऊना माय म्हणा हिरोना तथायनू ना म्हणा बापू उना निमित्ते समजी गऊना माय म्हणा गोविंदा उना. मी म्हणतो भाऊ मुंबई जाणं काही शक्य होत नाही गाव मा गोविंदा यायला तर किलीव म्हणतं. जी काकू गाणं म्हणतात ती तीन जोडी गो म्हणतं काकू मला गोविंदा काढू म्हणतं तो लाईट ना खाली उभा होता तर दखी नाही इथला निया गार होता भाऊ. हां आपण कोणाची स्तुती करतो. स्तुती करायची असेल तर भगवंताची जशी माझ्या कुंती मातेनं केली. हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनायच नंद गोप कुमाराई गोविंदाय नमो नमा. स्तुती करायची असेल त्या जगाच्या मालकाची भजन गायचं असेल तर जगाच्या मालकाचं. आणि तेच तुम्हाला सांगितलं होतं पण आठे मनात सांगा आठे म्हणतात नाही. माझ्या गोपिकांचे भाव जर नाथबाबा सांगत असतील आमचे संत सांगत असतील वेडे होऊन देवाची भक्ती करत होते महाराज. हे गोपी भाव सांगत असताना एक कवी सांगतो ऐका की देवावर प्रेम कसं असलं पाहिजे. हे